लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। प्रभाग क्रमांक 2 व 3 सीमेवरील रस्त्यावरील खोदकाम नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून पावसामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे। ठेकेदाराने केलेले खोदकाम तसेच उघड केल्याने या ठिकाणी सलग अपघात दृश्य घटना घडत असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे। काही दिवसांपूर्वी सुमारे 40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी शालेय बस या खड्ड्यात अडकली होती। बस बराच वेळ बाहेर न निघाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यास उशीर झाला, तर काही विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरही त्याचा परिणाम झाला। त्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा टेम्पो रिक्षा चिखलात अडकला। घरपोच गॅस सिलेंडर पोहोचवणारी ही रिक्षा रस्त्यातच अडकल्याने अनेक नागरिकांना वेळेवर गॅस मिळू शकला नाही। त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला। घटनेची माहिती मिळताच नगरसेविका प्रियंका धनंजय माने यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। सकाळी 7:30 वाजल्यापासून गॅसने भरलेला टेम्पो अडकून पडला होता, मात्र मनपा किंवा स्मार्ट सिटी प्रशासनाकडून वेळेत कोणतीही मदत न मिळाल्याचा आरोप करण्यात आला। अखेर नगरसेविका प्रियंका माने, त्यांचे पती धनंजय माने, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक यांनी स्वतःच्या प्रयत्नातून टेम्पो खड्ड्यातून बाहेर काढला। यानंतर संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून तात्काळ खड्डा बुजवण्याची आणि वाहतूक सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी नगरसेविका प्रियंका माने म्हणाल्या, पावसाळ्यात रस्ते खोदून तसेच सोडून देणाऱ्या ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक जण या समस्येचा फटका सहन करत आहे। जीवनावश्यक सेवाही विस्कळीत होत आहेत। या प्रकाराला जबाबदार असलेल्या संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे। दरम्यान स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून अशा निष्काळजी ठेकेदारांवर कठोर कारवाई करून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। लोकशस्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी नाशिक। मॅम, गाडी अटकली, तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? काय म्हणणार याच्यामध्ये? आज तुम्ही विचार करा, नाल्यांचे कामं केलेले आहे आणि आज त्यांनी त्या नाल्यांमध्ये नीट मुरूम पण टाकलेलं नाहीये। आज ते 40 मुलं माझ्या गाडीमध्ये, मी मदत मागते ग्रामीण नगरसेवकांची, इथल्या नगरसेवकांची, तर ते म्हणते आम्हाला माहिती नाही। आम्ही कुणाची मदत मागायची सर? आता काहीच प्रतिसाद नाही आला का त्यांच्याकडून? मी फोन करते तर इथल्या खेताडे आहेत, त्यांनी सांगितलं की आम्हाला नाही माहिती, एवढ्या सकाळी आम्ही काय मदत करणार? आम्ही आम जनतेने कुणाकडनं हेल्प घ्यायची आजला? आज बघा गाडीमध्ये मुलं आहेत, आजला ती गाडी बघा कशी बसलेली, मुलांची एक्झाम आहे, काय करायचं? लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।